नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, या 11 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून 590 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 18 मार्च 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 11 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, हे 11 जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 590 कोटी 15,99,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील 11 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे. तर पहा मित्रांनो, पहिला जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील 51,262 शेतकऱ्यांसाठी 65 कोटी 34 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 56,000 शेतकऱ्यांसाठी 79 कोटी 44 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 1,90,285 शेतकऱ्यांसाठी 241 कोटी 18 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 389 शेतकऱ्यांसाठी 25,77,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 11,707 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 48 शेतकऱ्यांसाठी 4,11,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 33,684 शेतकऱ्यांसाठी 51 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 65,484 शेतकऱ्यांसाठी 73 कोटी 87 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 403 शेतकऱ्यांसाठी 11,01,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील 58,920 शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील 46,703 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 79 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 22,286 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 36 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 1,930 शेतकऱ्यांसाठी 33,55,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, 11वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4,466 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 33,93,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशी एकूण राज्यातील या 11 जिल्ह्यातील 5,44,000 शेतकऱ्यांसाठी 590 कोटी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 11 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या 11 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.